शेवगावात ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन, प्रशासन हादरले। शेवगावात पूल वाहून गेला, ग्रामस्थांचा थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा। शेवगाव तालुक्यातील जोहरापूर देवटाकळी रोडवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला। ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत पुलाचे काम सुरू होणार नाही आणि लिखित आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर येणार नाही। यावेळी आंदोलक व संबंधित रोड विभागातील अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। आंदोलकांनी अधिकाऱ्यांची आश्वासने फेटाळून लावली। हा रोड प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत असून स्थानिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। रोडचे अभियंता संतोष पवार यांनी परिस्थितीचे निरीक्षण करून वरिष्ठांना अहवाल पाठवला। तरीही ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवत पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। देवटाकळी जोहरापूर रेडीने देवर 2 वर्षापासून या रस्त्यासाठी आपण लढत आहे। संबंधित ठेकेदारने 2000 रुपयांनी 200 डंपर देवटाकळी गावात विकले आहे। तरी या पाठपुरावा काय केला तर लेखी अर्ज दिले, लेखी अर्ज आपण संबंधित कार्यक्रमाला बातम्या दिल्या। पहिला अर्ज 2022 नाही घेतली दखल। काम चालू आहे, करू होई असा ठेकेदारने उडाउडीचे उत्तर दिले। हो, पाठपुरावा केला। अधिकारी म्हणजे आता बाय वळण रस्ता आहे। अधिकारी म्हणते तात्पुरता बाय वळण रस्ता आहे, भातपुरगाव मार्गे जावा रस्ता भातपुरगाव मार्गे आहे म्हणजे 15 किलोमीटर अंतरावरून लांब जावं लागतं। रस्त्याची अशी व्यवस्थित झालेली आहे, पहिला जो रस्ता केला होता तात्पुरता भराव करून दिला, तो व्यवस्थित केला नाही। त्या टायमाला साहेब लोकांचं इंजिनियर डेप्युटी इंजिनियर त्यांचं काम होतं, तर त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती न्याय कमी पडते। आज ते कारण सांगू राहिलेत की काही आता परत नळी वाढून टाकू, हे काढू। त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते? आणि त्यांना ते वारंवार त्यांना फोन केले, एक संपर्क केला होता। आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टायमाला लक्ष घातलं होतं। त्या टायमाला सुद्धा त्यांनी असंच आम्ही फोन केला का ते फक्त हा म्हणे तात्पुरता उडवडीची उत्तर द्यायचे, मोकळे व्हायचे, ते काय डोकून बघत नव्हते। कालच्याला सुद्धा आमची इतकं आम्ही निर्णय केले, ते म्हटले बाय रस्ता तुम्हाला जे 3 किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला, ते आम्हाला 17 किलोमीटर अंतर भरतंय। 2 वेळे घाला ते मुलांना शाळेत आणून नेऊन सोडायला 34 किलोमीटर अंतर होतंय। आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे, हा फ्लो कमी होणार नाही। बॅकवॉटरचं पाणी येतंय, हे बॅकवॉटरचं पाणी 6 महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी, आणि वरून वाहणारं पाणी तर 3 महिने कमीच होणार नाही, हे सगळ्याला माहिती आहे। आणि ते तरी पण ते म्हणजे बाय रस्ता तोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही। त्याला तसं नाही, आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही। या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून हा पूल वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ समजा 40-50% शेतकऱ्याची शेती ह्या बाजूला आहे देवटाकळीची। शाळेतले पोरे मोठ्या प्रमाणात शिकायला देवटाकळी जात असतात आणि काही शेवगावला जाणारे भरपूर शिक्षक मुलं आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी आज मूग काढायला आणलंय, सोयाबीन काढायला आणलंय। आमचे कपाशीचं औषधं फवारणी खुरपणी करायची आणि मशागत करायची शेतकऱ्याला हा पूल वाहून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्वरित शासनाने आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याच्या समस्या सोडावा। गेल्या वर्षभर शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट आज समजा हातातोंडी आलेला घास याच्यामुळं वाहून जाणार आहे आणि ह्या रस्त्यामुळं शेतकऱ्याचं पीक वाया जाणार आहे। म्हणून ते शेतकऱ्याची कुठेतरी शासनाने काळजी घ्यावं, दखल घ्यावा आणि हा पूल हा रस्ता त्वरित चालू करून द्यावा। याच्यासाठी या ठिकाणी आज सगळे हे आमचे शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहेत। जोपर्यंत आमची समस्या सुटत नाही, आम्हाला लेखी आश्वासन दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून लवकरात लवकर मुलांचे पेपर चालू आहेत। शेतकऱ्याच्या समजा पहिला चारा पाण्याचा रोजचा प्रश्न आहे, रोज समजा शेतकऱ्याला चारा आणायला जावा लागतो, परंतु या रस्त्यामुळं गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्याच्या बैलाला चारा नाही। काय करायचं, त्यांचे बैल गळून जाते। उद्या आम्हाला नावेल असतो रस्त्यावर आणखीन उतरावं लागेल, ते जनावर ढोरासहित गायासहित तिथं तहसीलला घेऊन जावं लागेल। याची दखल घ्यावा आणि आमच्या रस्त्याची अडचण लगेच सोडावा अशी या ठिकाणी मी शासनाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो।
हा जवळजवळ 1 वर्षापासून बातम्या चालू आहे. कच्चा रस्ता, मातीचा रस्ता तात्पुरता करून दिला, परंतु तो लगेच सगळा वाहून गेला. आणि 3 या ठिकाणी 3 पाईप टाकून हे पाणी बसत नाही. नदीला लय मोठं पाणी येतं, त्याच्याकरता भरपूर पाईप पाहिजे या ठिकाणी, तेव्हा हे पाण्याची अडचण सुटणार आहे. हा रस्त्यात जो कालावधी दिलता त्या ठेकेदाराला ते संपून गेलेला आहे. आणि म्हणून तो ठेकेदार शेतकऱ्याला अरेराईची भाषा वापरतो. हा ते ठेकेदाराने इथले समजा जे मोठे दगड होते ते इकलेत. ते जर इथं डबल वापरलं असतं सगळं मटेरियल, हे सगळं इथलं डबल होतं, पुलाचं रॉ मटेरियल होतं. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.